नमस्ते मुलांनो, आज श्रावण महिन्याची सुरुवात झाली। श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येतात। दहीहंडी, राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, नागपंचमी। मुलांनो, आज श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा। आपल्या भारत देशाला अफाट असा समुद्र किनारा लाभलेला आहे। या दिवशी होळी बांधव समुद्रावर जाऊन पूजा करतात आणि पाण्यामध्ये खडा नारळाने ओटी भरतात आणि वरुण देवतेची पूजा करतात। मुलांनो, होळी बांधव आज नारळ घातलेले गोडधोड पदार्थ खाऊन छानपैकी होळी डान्स करतात आणि सणाचा आनंद लुटतात। मुलांनो, आज रक्षाबंधन सुद्धा आहे। बहीण भावाला ओवाळते, राखी बांधते आणि आपल्या देवाला, आपल्या देवबाप्पाकडे आपल्या भावासाठी आयुष्य आणि आरोग्य मागते। मुलांनो, भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला एक छानसं गिफ्ट देतो आणि भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करतो। मुलांनो, हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण करतात। आज शाळेमध्ये रक्षाबंधनानिमित्त झाडाला राखी बांधून सुद्धा आपल्या अर्चनाताई आणि अलकाताई यांनी पर्यावरणाचं रक्षण या संबंधी एक कार्यक्रम सादर केला। तसेच मोठा गट सारंग रंजनाताईंच्या वर्गातल्या मुलांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुद्धा सादर केलाय। तोही आपण पाहूया आणि आनंद घेऊया। वृक्षवल्ली मुलांनो, आपण कुठे आलो ओळखलं का तुम्ही? बरोबर, आपण शाळेच्या बागेमध्ये आलोय। बघा बरं, इथं कुठलं फूल आलंय? गुलाबाचं फूल। याचा रंग कोणता आहे? लाल रंग आहे, हो की नाही? आणि ही फुलं कोणती आहेत माहिती का तुम्हाला? ही फुलं आहेत तगर, तगरीची फुलं आहेत। आणि इथे काय दिसते बघा? तुळस। तुळस कुठल्या देवाला वाहतात? पांडुरंगाला वाहतात, हो की नाही? बघा, आता बागेमध्ये अजून आपल्या पाऊस खूप छान पडलाय ना, त्याच्यामुळे छान 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 झाडं, फुलं आलेली आहेत। ही कुठली फुलं आहेत? पारिजातकाची। कुठली फुलं आहेत? पारिजातक। हे बघा, हे झाड किती छान वाढलंय। हे बघा, ही कुठलं आहे? एक्झोरा। बघा, फुलं खूप लागली आहेत ह्याला। मधुमालती, याचा रंग बघा किती छान छान आहे। कोणता रंग आहे?
गुलाबी आहे, लाल आहे. हा पण एक्झोर आहे, रंग आहे गुलाबी. हे झाड आहे अबोलीचं. अबोलीच्या पण कळ्या लागल्यात बरं का याला. हे आहे चाफ्याचं झाड. बघा इथे फूल पण आलंय किती छान. मोठं झाड कुठलंय बघा, बहवा. कोणतंय? बहवा. आणि ह्याला जी फुलं लागली की नाही, ती फुलं, त्या फुलांचा रंग कोणता आहे? पिवळा. आणि ही फुलं उन्हाळ्यात खूप येतात बरं का. पूर्ण झाड पिवळ्या फुलांनी बहरलेलं होतं एप्रिल आणि मे मध्ये. झाडाभोवती कोण फिरतंय बघा. बघा फुलपाखरू. मुलांनो, आपण आता सगळी बाग बघितली की नाही. बागेमध्ये आलेली झाडं, फुलं. आणि आत्ता पाऊस पडलाय बर का. पण एप्रिल आणि मे मध्ये आपल्या शाळेला सुट्टी होती. त्यावेळेला खूप कडक ऊन होतं. आणि ह्या झाडांची देखभाल कुणी केली माहितीये का? हे आपले सलीम काका. सलीम काकांना ओळखता की नाही तुम्ही? आणि हे आपले विजू दादा. विजू दादा सुद्धा येऊन रोज झाडांना पाणी घालत होते. म्हणून ही झाडं आज आता चांगली दिसतायत आपल्याला. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. मुलांनो, आज आपण राखी पौर्णिमा साजरी केली. आणि राखी पौर्णिमेला बहीण भावाला राखी बांधते. का बांधते ते आपण मुलांकडून ऐकलेलंच आहे. का बांधते तर भाऊ बहिणीचं रक्षण करतो. तसंच झाडही आपलं रक्षण करत असतं. ते ऑक्सिजन देत असतं आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतं. म्हणजे काय करतं तर जे वातावरण आहे आपल्या इथलं, ते वातावरण दूषित असतं, ते वातावरण शुद्ध करण्याचं काम झाड करतं. त्याबरोबरच आपल्याला सावली देतं आणि फळं देतात, फुलं देतात. त्यामुळे झाडाला आपण वृक्षमित्र म्हणतो, वृक्षबंधू म्हणायचं. म्हणून आज आपण झाडाला राखी बांधलेली आहे. माझे नाव आहे आदित्य योगेश कुलकर्णी. मी तुमच्या समोरात श्रावण गीत सादर करणार आहे. श्रावण आला रे, श्रावण आला, श्रावण आला रे, श्रावण आला. प्रेमाची पावसात भिजल्या चला, प्रेमाची पावसात भिजल्या चला. प्रेमवंदनाची बांधूया राखी, प्रेमवंदनाची बांधूया
विशेष शाळेत मोठ्या गटात शिकत आहे. आज मी तुम्हाला 6 महिन्यात येणाऱ्या नारळी पौर्णिमा व राखी पौर्णिमा या सणांची माहिती सांगणार आहे. श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. या पौर्णिमेला वरुण देवतेची पूजा केली जाते. वरुण देवतेचे प्रतीक म्हणून सागराची पूजा केली जाते. या दिवशी राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक म्हणून केला जातो. मग एक बहीण आपल्या भावाला राखी बांधते, गोड मिठाई खायला देते, भाऊ आपल्या बहिणीला संरक्षणाची भेटवस्तू देतो. त्याचबरोबर संरक्षणाचं वचन देतो. धन्यवाद. पूजो हात द्या. कपाळाला पेडा पेडा पैसे टाका छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. उद्याच्या जगाला उदयाच्या युगाला उद्याच्या जगाला उदयाच्या युगाला नवीन आकार देऊ. छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. मुंबईच्या